हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर शेतामध्ये आलो आहे आणि कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल की काल आपण भुईमुगाच्या पेरणीसाठी जी बेसिक तयारी आहे ते करून घेतलेली आहे. म्हणजे जे खत लागतं आपल्याला ते घेऊन आलेलो आहे. तर आज आपल्याला पेरणी करून घ्यायची आहे. जे बी लागतंय ते बी फोडायचं काम चालू आहे. जे शेंगा असतं शेंगातून आपण शेंगदाणे बाहेर काढतो ते करायचं काम चालू आहे. ते थोडंसं आपण जाणून घेऊया. तर समोर बघू शकते शेंगा फोडण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये शेंगा टाकल्या जातात आणि हे अशा पद्धतीने हलवलं जातं. खाली बघताय गाईस तुम्ही शेंगदाणे वेगळे होऊन पडतायत खाली, म्हणजे ते मिक्स होते. ते आपल्याला वेगळे करून फक्त बी साईडला काढायचं आहे, जे की लाईट नसल्यामुळे थोडंसं आपण थांबवलेलं आहे. तर गाईस त्याचबरोबर समोर बघताय हे पेरणी यंत्र आहे आपलं. ते थोडंसं क्लिनिंगचं काम चालू आहे, कारण की ह्याच्या आधी जे आपण पेरणी केलेली असते त्याचे खत असतात ते अशा पद्धतीने पॅक होऊन बसतात, बघू शकताय. त्यासाठी हे क्लिनिंगचं काम चालू आहे. हे क्लिनिंग झाल्यानंतर लाईट आल्यानंतर आपण मे बी आज आपण पेरणी करून घेणार आहे. जमलंच तर या व्हिडिओमध्ये आपण ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूच. नाही जमलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. तर काय सोन्या, होईल का आज पेरणी? लाईट नाही म्हणतात की काका तिथे हे करायला बी येईल लाईट आली की चालू होईल, नाही तर मग काय उद्या. फोडलं होतं आपण, म्हणजे बी सेपरेट केलं होतं. ते वेगळं करायचं काम चालू आहे. ते झाल्यानंतर आपण साधारणतः लंच ब्रेक नंतर जे पेरणी करायची आहे ते आपण मे बी चालू करू. जर हे बी आपल्याला इनफ झालं तेवढं पेरण्यापुरतं मिळालं तर नक्कीच आपण दुपारनंतर चालू करू. नाहीतर मे बी हे उद्या जाऊ शकतं. तर बघू कशा गोष्टी होतात. तर काहीच तुम्ही बघितलं ते कशा पद्धतीनं शेंगाचं टर्फाला वेगळं करतात. तर आज शक्यता कमीच आहे पेरणीची, कारण की आपल्याला द्राक्ष बाग फवारून घ्यायची आणि ती महत्त्वाचं आहे आपल्यासमोर, कारण की त्याचा स्प्रे थोडासा लांबणीवर जातो इतर कामांमुळं. तर आज जमलं नाहीच तर ते आपण नक्कीच उद्या पेरणीला सुरुवात करू. त्याच्या आधी बघू शकता इथे सर्व जोड करून ठेवलेलं आहे आपण. ट्रॅक्टरला पेरणी यंत्र जोडलेलं आहे आणि हे पेरणी यंत्र कसं वर्क होतं ते बघितलेलं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ते बघूच. आणि जमलं तर आज बघूच, पण नाही जमलं तर उद्या 100% आपण बघणार आहे. त्याच्यामुळं चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर तिकडं कडबाकुट्टी करायला चालू आहे. जे आपले जनावर असतात त्यांना चारा देण्यासाठी आपण कडबाकुट्टीचा वापर करतो, जेणेकरून त्याचं वेस्टेज आहे ते अगदी कमी प्रमाणात होतं. त्याच्यामुळं समोर बघू शकता अशा प्रकारे बारीक होऊन बाहेर येते. तर सध्या जनावर आपले चरायला गेलेले आहेत बाहेर, त्याच्यामुळे मोकळं आहे आणि स्वच्छता थोडीशी बाकी आहे, ते आपण करून घेणार आहे. त्याच्या आधी इकडे न्यू बॉर्न बघू शकताय तुम्ही. हे गाईस, तर थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. आपल्याला बागेवरती अचानक स्प्रे घ्यावा लागला, कारण की त्याचा स्प्रे जो होता तो लांबत होता आणि त्याच्यामुळं आपण ह्याला प्रायोरिटी पहिल्यांदा दिली. तर जे पेरणी आहे ते आपण उद्या नक्की करून घेणार आहे. आणि आज जे बी नीट करायला चालू आहे तिकडे तुम्हाला दिसत असेल ते आपण बी नीट करून घेऊया आज. आणि त्याच्यानंतर जे बी आपल्याला बल्कमध्ये भेटेल त्याच्यामुळे पेरणी जी आहे ती आपली पूर्णपणे होऊन जाईल. त्याच्यामुळं सॉरी गाईज, काही कामांना प्रायोरिटी पहिल्यांदा द्यावं लागते. त्याच्यामुळं आज आपण बाग फवारून घेऊया, कारण GAचे स्प्रे आहेत आणि बाकी बुरशीनाशक असेल, कीटकनाशक, बाकी बरेचसे छोटे छोटे 2 प्लॉटला स्प्रे आहेत ते आज आपण कंप्लीट करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग उद्या आपण नक्की पेरणी करण्याचा प्रयत्न करूच आणि 100% तो करूच. तर बघू शकता बागवरती स्प्रे आहे आपला आणि हा दुसरा प्लॉट आहे आपला. तर कशा पद्धतीने स्प्रे बसतो तुम्ही बघू शकता इथं आणि चांगल्या पद्धतीने वाढतं. आपलं बेदाण्यासाठी प्लॉट आहे हा, त्याच्यामुळे जास्त थिनिंग वगैरे आपण काही केलेलं नाही आहे. जर मार्केटिंगचा प्लॉट असेल तर थिनिंग बाकी घड साईज ते एकदम ॲक्युरेट आणि सेम ठेवावं लागते. पण आपला बेदाण्याचा प्लॉट असल्यामुळे जास्त काय आपण मेहनत घेतलेली नाही आहे ह्याच्यावरती. बाकी साईज बघू शकता. हा
हां, माझ्या मते दुसरा प्लॉट आहे, कारण की इकडे छोटे दिसते, इकडे मोठे आहे आणि डिफरन्स तुम्हाला दिसेल. ही साईज बघू शकता तुम्ही आणि इकडे बघू शकता ही साईज. तर चांगल्या पद्धतीने येतोय. साधारणतः एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मे बी येईल आपल्याला खायला द्राक्ष बऱ्यापैकी. त्याच्यानंतर मग ह्याला पण तानावरती सोडावं लागतं, कारण की जे आपण उत्पादन घेतो त्यानंतर खूप लोड पडलेला असतो बागांवरती, त्यामुळे त्यांना तानावरती सोडावं लागतं. आणि त्याच्यानंतर खरड छाटणी असते. मग तिथनं पुढं अजून सीझन चालू होतो. तर काहीच समोर फवारणी कंटिन्यू चालू आहे आणि इथून व्ह्यू बघू शकताय तुम्ही. तर उन्हाचा तडाखा वाढतो, आता टेम्परेचर पण हाय जाते, त्याच्यामुळं आता उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. तसं म्हटलं तर 1 महिना अजून जास्त काय ऊन पडणार नाही, पण त्याच्यानंतर स्पेशली आपल्या भागामध्ये ऊन जास्त असतं. पण इट्स ओके, आहे तर आहे, आता काय करतो. तर फवारणी कंटिन्यू चालू आहे आणि जे बी सेपरेट करायचं काम चालू आहे ते पण चालूच आहे. आज ते एंड होईल आणि उद्या मग पेरणीला आपण घेऊ. सकाळी बोललो होतो मी की आज आपल्याला पेरणी करून घ्यायची आहे वगैरे वगैरे वगैरे, पण दुसऱ्या कामामुळे आपल्याला ते 1 दिवस पुढं पोस्टपोन करावं लागलं. पण ठीक आहे, आता कोणत्या कामाला प्रायोरिटी द्यायची आपण शिकलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळं आपण पहिल्यांदा बागेची फवारणी महत्त्वाची समजली, कारण की बुरशीनाशकाचा स्प्रे असेल, त्याच्यानंतर GAचे स्प्रे आपल्याला घ्यायचे आहेत. ते झाल्यानंतर मग आपण उद्या नक्कीच करू, त्याबद्दल सॉरी. तर गाईज वी आर बॅक टू होम, कारण की आपल्याला बाकी थोडंसं काम आहे पर्सनल आणि थोडंसं आपल्या ऑर्गॅनिक प्लॉटला पाणी द्यायचं होतं. सो तिथलं पण काम झालं होतं, स्प्रेचं झालं होतं आणि पेरणी अशी उद्या करायची आहे आपल्याला. त्याच्यामुळं घरी जे काम आहे आपलं पेंडिंगला थोडंसं ते करूया म्हटलं. आणि बाकी थोडे वांगी, टोमॅटो आणि मिरच्या आहेत, त्यांना आपल्याला पाणी द्यायचं होतं. आणि बाकी खाली आपल्याला नवीन प्लॉट तयार करायचा आहे, त्याची पण प्रिपरेशन करायची आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.